इतने दिन से बच्चे मेहनत करते हैं। नमस्कार, ABP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आता सध्या उभा आहे शेगाव येथील रेल्वे स्थानकावरती आणि आपल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी अशी आहे की वंदे भारत ट्रेनसाठी शेगावचा थांबा मंजूर करण्यात आला आणि आजपासून ही वंदे भारत ट्रेन शेगावमध्ये थांबणार आहे। आज आपण माझ्या मागे एक बोर्ड दिसत आहे, त्या ठिकाणी बघू शकतो की त्या वंदे भारतच्या ट्रेनसाठी जे पायलट आहेत त्यांना सूचना असणार आहे बोर्ड आहे। तर माझ्या दुसऱ्या बाजूला तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्या वंदे भारतच्या उद्घाटनासाठी सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे। या कार्यक्रमासाठी संपूर्ण संतनगरीतील नागरिकांकडून प्रचंड उत्साहाचा साजरा करण्यात येतो आहे। तर दुसरीकडे आपल्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वतयारीची संपूर्ण या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। याच प्लॅटफॉर्मवरती वंदे भारत आज येणार आहे आणि शेगावकरांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आजचा हा ठरणार आहे। आपण बघूयात या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाकडून कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे सविस्तर। सब प्लीज आप जो खड़े हैं मैं इनसे भी रिक्वेस्ट करूंगा कि आप थोड़ा साइड हो जाइए, अपनी चेयर पे बैठिए। प्रोग्राम में जो है दिक्कत आती है तो कृपया आप जरा अंदर आके बैठिए, जरा है जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान। ये भूसावल मंडल के लिए अत्यंत गौरव और हर्ष का दिन है। जैसा आप सब जानते हैं कि पूरे देश में अब तक 70 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनों का संचालन किया जा रहा है, लेकिन आज भूसावल मंडल को पहली बार अपनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन की सौगात मिली है। अजनी से पुणे वंदे भारत एक्सप्रेस, यह अवसर केवल एक नई रेलगाड़ी की शुरुआत नहीं है, यह आत्मनिर्भर भारत आधुनिक तकनीक और तेज प्रगति के लिए नई युग की शुरुआत है। माननीय प्रधानमंत्री श्री मोदी जी और माननीय रेल मंत्री जी के मार्गदर्शन एवं अनुमोदन से इसका आज सपना साकार हुआ है। यह ट्रेन बडनेरा, अकोला, शेगांव, भूसावल, जलगांव और मनमाड़ स्टेशनों पर रुकेगी, जिससे हमारे समूचे क्षेत्र के यात्रियों को एक आरामदायक यात्रा का अनुभव होगा। सबसे बड़ी बात आपको ये बताऊं कि जब ये शुरू में प्रोग्राम आया था तो शेगांव का इसका हॉल्ट नहीं था, लेकिन माननीय हमारे मंत्री महोदय जाधव सिंह साहब के प्रयास की वजह से शेगांव को यहाँ पे दिया गया हॉल्ट, इसके लिए उनका ढेर सारे धन्यवाद। यह महाराष्ट्र की 12वीं वंदे भारत ट्रेन है और हमारे लिए विशेष इसलिए भी है क्योंकि यह आधुनिक भारत की रफ्तार और निर्माण क्षमता का प्रतीक है। भूसावल मंडल रेलवे परिवार को गर्व है कि हम भारतीय रेल के किसी हस्ते से ऐतिहासिक क्षमता हिस्सा बन रहे हैं। मैं इस अवसर पर प्रधानमंत्री जी, रेल मंत्री जी, उपस्थित सभी मान्यवर, सभी अधिकारी और कर्मचारियों को हृदय से आभार व्यक्त करता हूँ, जिसकी अथक मेहनत और समर्पण से यह उपलब्धि संभव हुई है। वंदे भारत आधुनिक भारत की रफ्तार और हमारे सपनों की सौगात। मैं एक बार अंत में पुनः सभी अतिथियों, आमंत्रित जनों, सभी बच्चों को अभिनंदन करता हूँ। आशा करता हूँ कि आप इस हृदय शिक्षण के
लाभ उठाएंगे और वंदे भारत एक्सप्रेस की इस नई यात्रा को भव्य स्वागत करेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। राज्य मंत्री स्वतंत्र साथियों, तालियों की गड़गड़ाहट बजना चाहिए। जिस क्षण की हम राह देख रहे थे वो क्षण आ गया है। सर का अनुभव योगदान हमें यहाँ प्राप्त कर चुका है। धन्यवाद सर। साथ ही साथ मैं हमारे रेल के अधिकारी सर से विनती करना चाहूंगा कि सर माननीय नामदार संजय जी कोटे साहब, इनका साथी संजय जी कोटे साहब। आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विजनरी नेता असल्यामुळे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षामध्ये आपल्या देशात वाढते आहे आणि आज जगामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं रेल्वेचं हा 1 नंबरवर आता भारत त्यांनी आणून ठेवले आणि ते करत असताना आज ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती वंदे भारत ट्रेन जी आहे ती नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर ही आज चालू झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते आज आपल्या इथं आपल्या सर्वांचे लाडके नेते या देशाचे आयुष मंत्री व आरोग्य राज्यमंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय SP साहेब, तांबे साहेब, त्याचप्रमाणे ADIM श्री सुमन कुमार सिंह, सिनियर DN को श्री पंकज भावरेजी, DSP श्री अंकित मिश्रा जी, ACMCC श्री PK सिंह जी, APO श्री सुनील परदेशी जी और यहाँ के जो रेलवे सदस्य है वो रविकांत पाटिल जी, राजू अग्रवाल जी। शेगाव ये अपनी संत नगरी, आध्यात्मिक नगरी है आणि या नगरीमध्ये आजवर थांबा मिळतो आहे कारण मुंबई आणि पुण्यावर भाविक मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतात आणि त्यामुळे शेगावात थांबा आवश्यक होता। त्यासाठी माननीय आपले प्रतापरावजी जाधव साहेब आपले मंत्री महोदयांनी अतिशय मेहनत घेतली, प्रयत्न केले आणि त्याचप्रमाणे रविकांत आणि राजू अग्रवाल या दोघांनी सुद्धा मेहनत घेतली आणि हा थांबा मिळून घेतला। त्याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। याचा माझ्याशी काहीही संबंध नाही कारण मी कोणताही प्रयत्न केलेला नाही, या तिघांनीच प्रयत्न केला आणि त्यामुळे शेगावला थांबा मिळालेला आहे। म्हणून शेगावच्या सगळ्या जनतेकडून आणि मतदारसंघाकडून या तिघांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचे आपल्या आज आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण ज्या वंदे भारत ट्रेनला आपण आज या ठिकाणाहून हिरवी दिल्ली त्या ठिकाणी दाखवणार आहोत। त्या कार्यक्रमासाठी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संजीवभाऊ कुटे, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री तांबे साहेब, रेलवेचे ADIM श्री सुमन कुमार सिंह जी, श्री पंकज कुमार घावरे जी, DSP श्री अंकित मिश्रा जी, ACMTC श्री PK सिंह, श्री सुनील परदेशी जी, आपल्या शेगावातूनच भुसावळ जे मोठं जंक्शन आहे आपला हा या ठिकाणी रिझल्ट मानला जातो त्याचे झेडारू मेंबर, या ठिकाणी आमचे राजू पाटील DRUCCचे मेंबर आणि सर्व रेल्वेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येनं आणि उत्सुकतेनं या ठिकाणी उपस्थित असलेले शेगाव नगरी परिसरातील सर्व मंडळी, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, तर म्हणजे आपली ही शेगाव नगरी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही नगरी आणि आज आपलं शेगावचं गजानन महाराज संस्थान
आणि यांचे भक्त संपूर्ण देशात आणि देशाच्या बाहेरून सुद्धा अनेक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनाला येतात। आणि मी जेव्हापासून खासदार झालो तेव्हापासून अनेकदा इथले जे काही आमचे रेल्वे संघर्ष समिती असेल, वेगवेगळे जे काही रेल्वेसाठी या थांब्यासाठी प्रयत्न किंवा विकासासाठी प्रयत्न करणारी मंडळी असेल, त्यांचे एकच आग्रह असायचा की बऱ्याच गाड्या मलकापूरला थांबतात, काही नागपुराला थांबतात, पण शेगाव सारखं एवढं महत्वाचं एवढे दररोज 15-20 हजार बाहेरून लोक शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या नगरीमध्ये येतात, मग इथं गाडी काय थांबत? बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हा जो मध्य रेल्वे आहे भुसावळ ते नागपूर याच्यावर आपण नेहमी करता पाहतो की याच्यावर ट्रेनची एवढा ट्रॅफिक जास्त आहे की कुठल्याही गाडीला 2 मिनिटाचा थांबा द्यायचा म्हटलं तर मागच्या गाड्या जवळपास 10 ते 15 मिनिटं त्या लेट होतात। त्या रेल्वेला थांबवणं पुन्हा पिकअप करणं याला वेळ लागला। कालही यावर्षी वंदे भारत ट्रेनची घोषणा झाली आणि त्याला मी पत्र दिलेलंच होतं किंवा शेगावला थांबा मिळाला पाहिजे, पण ज्यावेळेस त्यातले स्टॉपेज आम्ही वाचते त्याच्यात शेगाव सुटलेलं होतं आणि मी ताबडतोब अश्विनी वैष्णवजींची भेट घेतली। त्यांना शेगावचं महत्त्व या अगोदरही बऱ्याचदा सांगितलं होतं, पुन्हा सांगितलं, म्हटलं तुम्ही जोपर्यंत वंदे भारतला शेगावचा स्टॉप देते मी तुमच्या कार्यालयातून उठणार नाही, तुम्ही काही करा। कारण या वंदे भारतचा विषय असा आहे की वंदे भारतचा जर्नी हा फक्त 8 तासाचा असतो। 8 तासापेक्षा जास्त प्रवास वंदे भारतचा कुठंच होत नाही। ऑलरेडी आपल्या वंदे भारतला आता 12 तासापेक्षा जास्त वेळ नागपूर ते पुणे जायला लागणार। अश्विनी जी म्हणत प्रसाद जी आपको मालूम है, अरे ये तो 8 घंटे में आपको ट्रेन वहाँ पहुँचाना है नागपुर से पुणे, लेकिन अभी 12 घंटे का समय लग रहा है, अभी और स्टॉपेज बढ़ाएंगे तो पैसा। मैंने बोला नहीं, शेगाव में हमें स्टॉपेज चाहिए। आणि त्यांनी ताबडतोब तिथून अधिकाऱ्याला फोन केले आणि शेगावचा स्टॉपेज त्याच्यामध्ये ऍड केला आणि आज आपण त्याला हिरवी झेंडी या ठिकाणी दाखवला। संजीव भाऊंना सांगितलं की आमचे ZRUCC मेंबर असतील, DRUCC असतील किंवा मी असेल, आमचेच प्रयत्न आहेत, त्यांचा काही प्रयत्न नाही। खरं म्हणजे शेगावच्या विकासाची जबाबदारी सगळी संजीव भाऊवर आहे। माझ्या अंडर खासदार म्हणून फक्त रेल्वे इतकाच विषय आहे आणि त्यामध्ये बरेच कामं आपण मागच्या 15 वर्षामध्ये केली। उड्डाण पूल असेल तो केंद्र सरकारकडून आपण सँक्शन करून घेतला। आपलं शेगावचं रेल्वे स्थानक आदरणीय मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदरचं हे रेल्वे स्थानक आणि आता याच्यामधला फरक हा तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी जाणवतो। पूर्वी आपल्याला कुठल्याही रेल्वे स्टेशनला उभं राहायचं असेल गाडीची वाट तर नाकाला रुमाल लावून आपल्याला उभं राहावं लागायचं, मच्छर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असेल, पण आज सगळं स्वच्छता असेल। आज या ठिकाणी आपण आता लिफ्ट सुद्धा काम होते, एस्केलेटर सुद्धा आपण मागणी केलेली आहे, कारण की येणारा इथं वर्ग 22 वर्ग आहे, त्यामध्ये वयस्कर लोकांची गर्दी जास्त असते। आपले उपहार सुद्धा आपण मोठे करून घेतले, पूर्वी खूप छोटा होता, लोकांना धक्के लागायचे, लोकांचे पळापळीमध्ये लोक पडायचे। अनेक कामं या ठिकाणी गेल्या 15 वर्षामध्ये गरजेनुसार आपण केलेली आहेत, आणखीनही कामं आपण करणार आहोत। आणखीनही बऱ्याचशा गाड्यांचे स्टॉपेज आपल्याला या ठिकाणी मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, तेही मिळतील, पण आज वेळ आपली कमी आहे कारण की आज रविवार, आज बरेच कार्यक्रम आमच्या तिकडं दोनगाव, मेहकर, चिखली हे सगळे कार्यक्रम आज शेगाव, शेगावच्या नंतर खामगाव, परत खामगावच्या नंतरही लोणार, असे 2 कार्यक्रम आणि सिंदखेड असे 2 कार्यक्रम, 3 कार्यक्रमाच्या नंतर होणार। मी आपला वेळ घेणार नाही। बांधवांनो, आपण खासदार मला लोकसभेमध्ये एकदा नव्हे तर 4दा संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि असंच आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेतून शेगावच्या विकासासाठी आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला संत गजानन महाराजांना शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी आणि कार्यक्षमता द्यावी, अशा प्रकारची गजानन करणे विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर।
परमिशन कोण